Hello students, today we are going to discuss the basic chapter of inorganic chemistry, that is periodic table and periodic properties. Periodic table and periodic properties. In this chapter there are two concepts with which we deal. First is what is periodic table, what are the elements, which are elements included in that periodic table, and what are the periodic properties. हा जो पिरियडिक टेबल चॅप्टर आहे किंवा पिरियडिक टेबल अँड पिरियडिक प्रॉपर्टीज हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा एकदम बेसिक चॅप्टर आहे. जर हा चॅप्टर जर तुम्हाला आला तर तुम्ही असं समजायचं आहे की तुम्हाला पूर्ण 12th आणि 11thचे जेवढे काही इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे चॅप्टर आहेत ते येणार, फिक्स येणार. तर स्टार्ट करूयात पिरियडिक टेबलपासून. मी हे काही हिस्ट्री वगैरे सांगणार नाही इथं तुम्हाला की पिरियडिक टेबल तयार कसा केला गेला, कोणी तयार केला गेला, हिस्ट्री वगैरे काही बोलणार नाही. फक्त आपल्याला हे माहिती आहे की पिरियडिक टेबलमध्ये एक ग्रुप्स असतात आणि आणखीन काय असतं, पिरियड्स असतात. मग ग्रुप्स कोणाला म्हणायचं आणि पिरियड्स कोणाला म्हणायचं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हे जे उभे कॉलम्स दिसत आहेत तुम्हाला, दीज कॉलम्स, हे उभे कॉलम, हे जे उभे कॉलम्स आहेत त्यांना म्हटलं जातं ग्रुप्स. काय म्हणतात, ग्रुप्स. वर्टिकल कॉलम, वर्टिकल कॉलम, जे उभे कॉलम्स आहेत त्यांना आपण काय म्हणतात, ग्रुप्स. आणि जे हॉरिझॉन्टल रोज दिसत आहेत तुम्हाला, हॉरिझॉन्टल रोज, यांना आपण काय म्हणतो, पिरियड्स. हॉरिझॉन्टल रोज. इथंपर्यंत माहिती आहे. आणि हेही माहिती असायला पाहिजे की जी मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, ज्याला की आपण मराठीमध्ये म्हणतो आधुनिक आवर्त सारणी, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप्स किती आहेत आणि पिरियड्स किती आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर लक्ष द्या, हे जे उभे दिसत आहेत ते काय असणार, ग्रुप्स. किती ग्रुप्स आहेत चेक करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हे मिस्टेक करतोय का, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, 8 9 10. सॉरी मी काहीतरी मिस्टेक करतो. दिस इज फर्स्ट ग्रुप, दिस इज सेकंड ग्रुप, थर्ड ग्रुप, फोर्थ ग्रुप, फिफ्थ ग्रुप, सिक्स्थ, सेवन्थ, 8th 9th 10th 11 12 13 14 15 16 17 अँड 18. मग आधुनिक पिरियडिक टेबलमध्ये किंवा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप्स किती आहेत, 18 ग्रुप्स. हे बेसिक्स क्वेश्चन असतात, विचारले तर विचारू शकतात MCQमध्ये. ग्रुप्स किती आहेत, 18. आणि जे पिरियड बघितलात तुम्ही हॉरिझॉन्टल रोज, तर चेक केला तर किती येतात, 7. किती आहेत पिरियड, 7. तर लिहितो मी 7 पिरियड्स. हे जर थोडीफार माहिती पिरियडिक टेबलमध्ये. आता तुम्ही हे शिकला असाल की पिरियडिक टेबलचा जो राईट हँड साईड पार्ट आहे किंवा लेफ्ट हँड साईड पार्ट आहे आणि जो मिडल पार्ट आहे त्यांना वेगवेगळी नावं दिलेली असतात, बरोबर. तर हे जे दोन ग्रुप दिसत आहेत त्याला नाव देतो मी, इथं लिहितो मी फर्स्ट ग्रुप आणि दिस इज सेकंड ग्रुप. हा ग्रुप कुठला, फर्स्ट, आणि हा सेकंड. या दोघांना एकत्रितपणे म्हणतात एस ब्लॉक एलिमेंट्स. काय म्हणतात त्यांना, एस ब्लॉक एलिमेंट्स. दिस इज एस ब्लॉक. एस ब्लॉक एलिमेंट्स. इथं लिहितो मी एस ब्लॉक. एस ब्लॉकमध्ये किती येतात ग्रुप, ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. नेक्स्ट, हा झाला फर्स्ट ग्रुप, हा सेकंड, दिस इज थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7th 8 9 10 11 and 12.
group 3 to group 12, these are known as D block elements. काय म्हणतात त्यांना? ग्रुप 3 ते ग्रुप 12 पर्यंत जे काही मिडल पार्ट येतो ह्या पिरियडिक टेबलचा, दिज आर नोन ॲज डी ब्लॉक एलिमेंट्स. इथे लिहितो मी डी ब्लॉक एलिमेंट्स. आणि या डी ब्लॉक एलिमेंट्सलाच आणखीन एक नाव असतं, दिज आर नोन ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशन एलिमेंट्स. डी ब्लॉक एलिमेंट्स आर ऑल्सो नोन ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स. वाय? याचं जे रिझन आहे ते आपण 12th क्लासमध्ये बघूयात. ट्रान्झिशन एलिमेंट यांना का नाव दिलं गेलं ते. राहतो कुठला नंतर पार्ट? 12. आफ्टर 12 दिस इज 13, 14, 15, 16, 17 and this is 18 group. This 18 group is known as noble gas family. Noble gases. In which group noble gases are included? Group 18. In group 18 noble gases are included. हे झालं पिरियडिक टेबलबद्दल. किती ग्रुप्स आहेत? 18 आणि पिरियड किती आहेत? 7. यांना काय म्हणायचं? एस ब्लॉक. फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप. इथून इथंपर्यंत त्यांना काय म्हटलं गेलं? डी ब्लॉक. आणि ग्रुप 13 टू ग्रुप 18, 13 to 18, these are known as P block elements. P block elements. ओके, इथंपर्यंत क्लिअर आहे? हे तुम्हाला माहिती होतं अगोदर? माहिती असेल वेल, नसेल व्हेरी वेल. कारण जे नवीन विद्यार्थी असतात, जे की 10th पासून 11thला मूव्ह करतात, त्यांना हे बेसिक्स माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे जर बेसिक्स आलं तर याच्यावरती पूर्ण तुम्हाला प्रश्न येणार. एस ब्लॉक, डी ब्लॉक आणि पी ब्लॉक. आणि आणखीन कुठला ब्लॉक असतो? एफ ब्लॉक एलिमेंट्स. एफ ब्लॉक एलिमेंट्स जे असतात ते पिरियडिक टेबलचे एकदम पायथ्याशी अरेंज केलेले असतात. ते एफ ब्लॉक एलिमेंट्स आपण 12th मध्ये डिस्कस करूयात. व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता. ओके, आय होप तुम्ही कॉपी केला असाल. तुम्हाला पिरियडिक टेबलबद्दल आणखीन काय माहिती असणं गरजेचं आहे ते लक्ष द्या. यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक फंडा असतो की इलेक्ट्रॉनिक म्हणजे त्या एलिमेंटमध्ये किंवा त्या ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. फर्स्ट ग्रुप आहे, मी ते थोडे क्लीन करतो जागेच्या अभावामुळं. लक्ष द्या. फर्स्ट ग्रुप एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं जनरल NS1. काय असतं? NS1. सेकंड ग्रुप एलिमेंट्सचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं NS2. इकडे या आता 13 मध्ये मी क्लीन करतो, तुमच्याकडे माहिती असणार आहे आता तुम्हाला. थर्टीन ग्रुपसाठी असतं NS2 NP1. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कार्बन फॅमिलीसाठी किंवा ग्रुप 14साठी असतं NS2 NP2. नायट्रोजनसाठी असतं NS2 NP3. ऑक्सिजनसाठी असतं NS2 NP4. फ्लोरीनसाठी असतं NS2 NP5. आणि यांच्यासाठी असतं, इथे लिहितो मी NS2 NP6. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. मग इथं N काय असतं ते ऐका. हे N जे तिथं लिहिलेलं आहे मी, N प्रत्येकामध्ये NS2 NP1, हे N असतं पिरियड नंबर. काय असतं? पिरियड नंबर. फॉर एक्झाम्पल, लिथियमचं जर मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर मी काय लिहू शकतो? हे बघा,
हायड्रोजन कुठल्या पिरियडमध्ये आहे? हा झाला फर्स्ट पिरियड. हा कुठला झाला पिरियड? सेकंड पिरियड. हा हे समजतं. जर मला लिथियमचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर मी कसं लिहू शकतो? लिथियम कुठं आहे? 2 मध्ये आहे. एन काय सांगतोय? पिरियड नंबर. लिथियमसाठी मी काय लिहू शकतो? 2s1. सोडियमसाठी काय लिहू शकतो मी? 3s1. पोटॅशियमसाठी, रुबिडियमसाठी 5s1, 6s1 अँड 7s1. समजतं? सेम जर मला इथं लिहायचं असेल बोरॉनसाठी, बोरॉनसाठी काय किंवा ग्रुप 13साठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? NS2 NP1 हे आहे. जर मला बोरॉनसाठी लिहायचं असेल तर बोरॉनसाठी मी कशा प्रकारे लिहीन? फॉर बोरॉन, बोरॉन इज प्रेझेंट इन विच पिरियड? सेकंड पिरियड. बोरॉन इज प्रेझेंट इन सेकंड पिरियड. Therefore N is equals to what? 2. Therefore the electronic configuration of boron becomes 2s2 2p1. Is it clear? For example, suppose phosphorus. फॉस्फरस कुठल्या ग्रुपमध्ये प्रेझेंट आहे? 14. मग 14साठी नायट्रोजनमध्ये किंवा नायट्रोजन फॅमिलीसाठी काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं? NS2 NP3 असतं. सांगा मग फॉस्फरससाठी एनची व्हॅल्यू किती येईल? चेक करा पिरियडिक टेबलमध्ये. फॉस्फरस प्रेझेंट कुठं आहे? थर्ड पिरियडमध्ये, बरोबर. मग याच्यासाठी 3s2 3p3. हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्हाला काय येणं गरजेचं आहे? केमिकल बॉन्डिंग जो चॅप्टर आहे त्या केमिकल बॉन्डिंगमध्ये आपल्याला हायब्रिडायझेशन असतं आणि तिथं हायब्रिडायझेशनमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करता यायला पाहिजेत आपल्याला. काय कॅल्क्युलेट करता यायला पाहिजेत आपल्याला? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, ग्रुप 13 एलिमेंट्समध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत? हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स और हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन ग्रुप 13. ग्रुप 13चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा काय आहे? NS2 NP1. मग जर NS2 NP1 असेल तर इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतील याच्यामध्ये? 2 + 1 3. फॉर एक्झाम्पल अनदर वन, ऑक्सिजन फॅमिली और ग्रुप 16. फॉर ग्रुप 16 what is general electronic configuration? NS2 NP4. देन ग्रुप 16 मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतील? 6. 4 + 2 6. ग्रुप 17 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे कॅल्क्युलेट करायचे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती असू द्या. NS2 NP5. 2 + 5 7. दीज आर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. समजते इथंपर्यंत? व्हिडिओ पॉज करून कॉपी करू शकता. जर सपोज तुम्हाला असं विचारला प्रश्न असा विचारला की ग्रुप 18 मध्ये, इन विच ग्रुप? इन ग्रुप 18. इन ग्रुप 18 हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट? असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगाल? विचारलेलं कुठले आहे, कुठे ठिकाणी? ग्रुप 18 मध्ये. तर तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणं माहिती गरजेचं आहे. काय आहे? NS2 NP6. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय असतात ते अगोदर ते आहे का? इथं ॲटम आहे, तुम्हाला हे माहिती आहे. एखादा जर ॲटम असेल तर त्या ॲटममध्ये काय काय असतं? एक न्यूक्लियस असतं, केंद्रक ज्याला आपण म्हणतो, आणि त्या न्यूक्लियसच्या सभोवताली इलेक्ट्रॉन्स फिरायलेले असतात. हे माहिती आहे, तिथं 10वीपर्यंत झालेलं आहे तुम्हाला. तर मग होतं काय? सपोज एक ॲटम, हा ॲटम आहे, हे ॲटमचं न्यूक्लियस आहे. मग या न्यूक्लियसच्या सराउंडिंग असे ऑर्बिट असतात.
सर्क्युलर मार्ग असतात आणि सर्क्युलर पाथमध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन फिरायलेले असतात. हे तर माहिती आहे तुम्हाला. मग अशा अनेक मार्ग असतात, असंख्य मार्ग असतात, ज्याला की आपण ऑर्बिट म्हणतो. हा जो सर्क्युलर पार्ट दिसतोय की ज्याच्यामध्ये कोण फिरत आहे, इलेक्ट्रॉन फिरतोय, त्याला आपण काय म्हणतो, ऑर्बिट. म्हणजेच मराठीमध्ये कक्षा. काय म्हणतो, कक्षा. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतं, एखाद्या ॲटमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये, आउटरमोस्ट शेल म्हणजे काय, बाह्यतम कक्षा, सर्वात बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ग्रुप 18मध्ये ज्या बाह्यतम कक्षा असतात किंवा ज्या आउटरमोस्ट ऑर्बिट असतात त्या कोण असणार, NS2 NP6 म्हणजे S आणि P. यांच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन दिसत आहेत तुम्हाला, 6 + 2. हेच काय असणार, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असणार. समजतं इथंपर्यंत. 2 + 6 दॅट इज 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. हे तुम्हाला येणं गरजेचं आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करणं. इथंपर्यंत क्लिअर आहे. आता मी एक वेळा हा पूर्ण पिरियडिक टेबल रीड करून दाखवतो, नंतर तुम्ही कॉपी करू शकता. This is hydrogen, lithium, sodium, potassium, rubidium, cesium, and this is francium. Group second, this is beryllium, magnesium, calcium. SR strontium, BA बेरियम, RA रेडियम. पिरियडिक टेबल तुमच्या टिपवरती असणं गरजेचं आहे, तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. हा सोडा मधला पोर्शन, इकडे या. ग्रुप 13मध्ये दिस इज बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. कार्बन, सिलिकन, जर्मेनियम, टिन आणि PB जे आहे याला म्हणतात लीड. काय म्हणतात त्याला, किंवा लेड म्हणतात. दिस इज टिन. तुम्ही सोबत कॉपी करू शकता ज्यांना माहिती नाही त्यांनी. दिस इज नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी. दिस इज अँटीमनी. दिस इज बिस्मथ. ऑक्सिजन, सल्फर. दिस इज सेलेनियम, टेल्युरियम अँड पोलोनियम. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड अटेस्टिंग. हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टन, झिनॉन अँड रेडॉन. समजते इथंपर्यंत. ते फ्रेजेसही असतात ना पाठांतर करण्याच्या. ते फ्रेजेस माहिती आहेत, हायड्रोजन, ना, लीना, करे, रबसे, फरियाद. हे फ्रेजेस असतात पाठांतरासाठी. फॉर एक्झाम्पल बैंगन, आलू, गाजर इन थैला. ज्यांना माहिती नाही ते लिहू शकता नंतर. बैंगन, आलू, गाजर इन थैला किंवा थैली म्हणू शकता. कहे, सीता, जी. क कार्बन, सी सिलिकन. कहे, सीता, जी, सुनो, प्रभू. नाना पाटेकर, ऐश्वर्या, सब बिंदास्त. किंवा नाना पाटेकर, ऐश्वर्या, सब बीमार. काही करू शकता तुम्ही. याच्यासाठी एकच आहे, ओल्ड स्टाईल से टीपो. ओल्ड स्टाईल से टीपो. फादर कलेक्टर, ब्रदर इन्स्पेक्टर. आणि हा अटेस्टिंग. किंवा फिर कल बाहर आई अंटी. हीना, नीना और करीना की झेरॉक्स रीना. हीना, नीना और करीना की झेरॉक्स रीना. इथंपर्यंत क्लिअर आहे. या इकडं. BE बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. बेटा
मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी. लीना करे, रब से फरियाद. पिरियड टेबल आला पूर्ण. लिहू शकता, नंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हळूहळू ऐकून, कारण मला वेळ नाही लिहिण्यासाठी आता. राहतो प्रश्न कुठला? हा इम्पॉर्टंट पोर्शन, हा इथून इथंपर्यंत हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. मग जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, प्रश्न काय विचारला, डी ब्लॉक एलिमेंट्स कोणत्या पिरियडपासून सुरू होतात, तर प्रश्न काय असेल? पिरियड विचारतो मी, फोर्थ पिरियड. कुठल्या पिरियडपासून? फोर्थ पिरियड. कारण मी तुम्हाला काय सांगितलं, हे तर दोन कुठले ब्लॉक आहेत? एस ब्लॉकमधले एलिमेंट आहेत, आणि इथून इथंपर्यंत काय आहेत? डी ब्लॉक एलिमेंट आहेत. मग डी ब्लॉक एलिमेंट स्टार्ट कुठून होतात? फोर्थ पिरियड. हा कुठला कितवा पिरियड आहे? फोर्थ पिरियड आहे. मी इथं लिहितो, की तुम्ही कॉपी केलेला सरच. दिस इज फर्स्ट पिरियड, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अँड सेवन्थ पिरियड. डी ब्लॉक स्टार्ट होतात कुठून? इथे लिहितो मी, डी ब्लॉक स्टार्ट फ्रॉम विच पिरियड? फोर्थ पिरियड. अँड ग्रुप किती नंबर आहे? ग्रुप नंबर किती आहे? थर्ड. अँड थर्ड ग्रुप. समजतं? डी ब्लॉक एलिमेंटबद्दल थोडी माहिती इम्पॉर्टंट आहे. हे बघा, तुम्हाला येणं काय काय गरजेचं आहे? प्रत्येकाचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येणं गरजेचं आहे, प्रत्येकाचं. तुम्हाला एस ब्लॉकचं सांगितलं मी, पी ब्लॉकचं देखील सांगितलं. तर आता कुठलं? डी ब्लॉक. तर डी ब्लॉक जो एलिमेंट आहे, तुम्हाला डी ब्लॉकबद्दल 12th डिटेलमध्ये आहे. तर आता फक्त तुम्ही काय लक्षात ठेवायचं, की जो डी ब्लॉक एलिमेंट आहेत किंवा डी ब्लॉक जो आहे, की तो 3 सिरीजमध्ये विभागलेला आहे. किती सिरीज आहेत? 3 सिरीजमध्ये विभागलेला आहे डी ब्लॉक. इथे लिहितो मी, डी ब्लॉकच्या किती सिरीज आहेत? 4 सिरीजमध्ये विभागलेला आहे. फर्स्ट सिरीज, सेकंड सिरीज, थर्ड सिरीज अँड फोर्थ सिरीज असतात. जी पहिली सिरीज आहे, दिस इज 3D, दिस इज 4D, 5D अँड 6D सिरीज. या सिरीज आहेत. तर तुम्हाला एवढंच माहिती असणं गरजेचं आहे. किती सिरीज आहेत डी ब्लॉकसाठी? 4. 1, 2, 3, 4. 3D, 4D, 5D आणि 6D. त्यापैकी जी 6D सिरीज आहे ती इनकम्प्लीट आहे, अपूर्ण आहे, इनकम्प्लीट. आणि बाकीच्या ज्या सिरीज आहेत त्या कंप्लीट आहेत, 3D, 4D आणि 5D. मग डी ब्लॉक एलिमेंट इथून सुरू होतात, बरोबर? इथून ते संपतात कुठं? या ठिकाणी. लक्ष द्या, हा जो पहिला रो आहे डी ब्लॉकचा, हा असतो 3D सिरीज. काय असतो हा? 3D सिरीज. हा जो दुसरा रो आहे, हा काय असणार मग? 4D सिरीज. आणि हा जो आहे हा रो, हा असणार 5D सिरीज. जी 6D सिरीज आहे ती काय आहे? इनकम्प्लीट आहे, त्यामध्ये डिस्कसही करायची नाही आपल्याला, आपल्या सिलेबसमध्ये नाही ती. 3D, 4D, 5D. समजतं? तुम्हाला 3D सिरीजचे एलिमेंट सर्व माहिती असणं गरजेचं आहे. ही कुठली सिरीज आहे? 3D. मग 3D सिरीज कुठल्या पिरियडपासून सुरू होते जर प्रश्न विचारला तर काय सांगाल उत्तर तुम्ही? 4. 5D सिरीज कुठून सुरू होते? 6D 7th पासून होते. 5D 6 पासून होते. तुम्हाला एलिमेंट गरजेचं आहेत माहिती असणं. आणि या कमीत कमी यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण 12th कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये तुम्हाला ते उपयोगाला येतं. मी एलिमेंट एकदा रीड करतो. 3D सिरीजचे एलिमेंट कुठले कुठले आहेत? स्कँडियम, टायटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मॅंगनीज,
आयरन लोखंड, कोबाल्ट, निकल, कॉपर, झिंक. 3D सिरीज इथंपर्यंतच आहे. इकडं गेल्यानंतर काय चालू होता, पी ब्लॉक चालू होतो. यानंतर इकडं नेक्स्ट एट्रियम, काय म्हणतात त्याला, तुमच्याकडे जर पिरियडिक टेबल असेल त्याच्यातून तुम्ही याचे शब्द तुम्ही व्यवस्थित उच्चारण बघू शकता. एट्रियम, झिर्कोनियम, नायोबियम, मॉलिब्डेनम, टेक्निशियम, रुदियम, काय म्हणतात त्याला, रुदियम, रोडियम, पॅलॅडियम, सिल्वर चांदी, अँड कॅडमियम. समजतं. विच सिरीज, 5D सिरीज. लॅन्थॅनम, हॉफनियम, टेंटॅलम, रेनियम, टंगस्टन. हे काय आहे, टंगस्टन. हे हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारतात ना, टंगस्टनची संज्ञा काय आहे, टंगस्टनची संज्ञा सिम्बॉल. तर टंगस्टनची संज्ञा काय असते, W. OS ऑस्मियम, IR इरिडियम, प्लॅटिनम, AU गोल्ड, HG मर्क्युरी पारा. 3D 4D 5D झालं सर्व, संपलं इथं. आता मी इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो, तो ऐका. पॉईंट इम्पॉर्टंट काय, तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये स्टार कुठल्या कुठल्या ठिकाणी लावलेलं दिसतं, स्टार. एक इथं स्टार दिसतोय आणि एक इथे एक स्टार दिसतोय. या स्टारला भरपूर महत्त्व आहे पिरियडिक टेबलमध्ये. काय आहे ते ऐका, किंवा हे सोडा, अगोदर मी एक ट्रिक सांगतो तुम्हाला. ॲटॉमिक नंबर सर्वांची लक्षात कसे ठेवायचे, पाठांतर वगैरे काय करायचं ना, ॲटॉमिक नंबर काहीसुद्धा पाठ करायचं नाही. एक ट्रिक सांगतो, सर्व ॲटॉमिक नंबर तुम्हाला येतील. फक्त याचा ॲटॉमिक नंबर माहिती असणं गरजेचं आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर सर्वांना माहिती आहे, किती असतो, 1 असतो. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1. लिथियमचा माहिती नाही, असं मी कन्सिडर करतो की मला लिथियमचा ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक मला माहिती नाही. सोडियमचा माहिती नाही किंवा कोणाचंच मला माहिती नाही. फक्त मला माहिती कोणाचं आहे, हायड्रोजनचा. आणि इकडं हिलियमचा एक माहिती आहे असं मी सांगतो. हिलियमचा ॲटॉमिक नंबर Z किती आहे, 2 आहे असं मी सांगतो. एक रूल वापरायचा. कुठला रूल वापरायचा, 2, 8, 8, 18, 18, 32, 32 हा रूल वापरायचा. प्रत्येकाचा ॲटॉमिक नंबर मिळणार. कसा वापरायचा ते बघा व्यवस्थित. हे 2 आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1. 2 + 1 किती येतं, मग लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती असणार, 3. आता मला कॅल्क्युलेट कोणाचा करायचा आहे, सोडियमचा. कसा कॅल्क्युलेट करायचा, 8 + 3 किती येतं, 11. पोटॅशियमचा 8 + 11 19. समजतं. रुबिडियमचा कॅल्क्युलेट करायचा आहे मला, 18 + 19 37. सिजियमचा मला कॅल्क्युलेट करायचा आहे, 37 + 18 किती येतं, 55. बरोबर आहे. फ्रान्सियमचा किती येईल, 55 + 32 80. समजतं इथंपर्यंत. इकडे या, मला हिलियमचा माहिती आहे. इथून सुरुवात काय करायचं, इथं 2 घ्यायचं नाही, इथं डायरेक्ट सुरुवात करायची 8 पासून. 8, 8, 18, 18, 32, 32. हिलियमचा किती आहे ॲटॉमिक नंबर, मग 2 + 8 किती येतं, मग हा 10 ॲटॉमिक नंबर कोणाचा असणार, निऑनचा. याचं सांगू शकता मला, आत्ता कॅल्क्युलेट करत असताना याच्याबरोबर घ्यायचं नाही, क्रॉस घ्यायचा, क्रॉस. 10 + 18 किती येईल,
सॉरी 18 येईल बरोबर. 18 प्लस 8 नाही घ्यायचं, 18 घ्यायचं. हे बघा तुम्ही कन्फ्यूज कुठं व्हायलात. मी काय केलं इकडं असताना याच्या समोर जो अंक लिहिलेला आहे याच्यामध्ये मी ॲडिशन केलेलं आहे. पण इकडं काय करायचं, याच्या समोर जो अंक लिहिलेला आहे त्याच्यासोबत ॲडिशन करायचं नाही, त्याच्या खाली याचं ॲडिशन याच्यासोबत करायचं. याचं ॲडिशन समजतं. मग याचं ॲडिशन तुम्ही माझ्यासोबत करणार. 18 आणि 18 36, 36 आणि 18 54, 54 प्लस 32 किती येईल 86. 86 समजतं इथंपर्यंत. तुम्हाला प्रश्न काय विचारतात, असं कुठलाही ॲटॉमिक नंबर देतात, कुठलाही ॲटॉमिक नंबर देतात आणि प्रश्न विचारतात हा एलिमेंट कुठल्या ग्रुपमध्ये येतो आणि कुठल्या पिरियडमध्ये येतो. काय विचारतात तुम्हाला, ग्रुप नंबर आणि पिरियड नंबर. हे बघा 11 झाला इथं, हा असतो 12 12 समजतं. पुढं आला ह्याच्या पुढं 12 नंतर काय येईल 13, 13 नंतर 15 16 17 आणि 18. या इकडं 19 झाला, 19 नंतर किती येईल 20 बरोबर. हे मी क्लीन करतो थोड्या वेळासाठी, हे तुम्ही लिहून घेतलेलं असालच. इथं याचा किती येईल मग 20, याचा 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 किती ॲटॉमिक नंबर 26 27 28 29 आणि 30. समजतं इथंपर्यंत. याचा किती येईल 31. याचा याचा बरं इथं सांगा मला आता. याचा किती येईल 38. याचा समजतं. जर मी सपोज तुम्हाला मी असं विचारलं, तुम्हाला सांगितलं मी ॲटॉमिक नंबर आहे किती, सपोज 33. ॲटॉमिक नंबर किती आहे 33. थर्टी नाही 23. एक एलिमेंट आहे एक्स, एलिमेंट काय आहे एक्स, आणि एक्सचा ॲटॉमिक नंबर किती आहे ॲटॉमिक नंबर 23. मग तुम्हाला प्रश्न विचारला मी, क्वेश्चन काय, व्हॉट इज ग्रुप नंबर अँड पिरियड नंबर. व्हॉट इज ग्रुप नंबर अँड व्हॉट इज पिरियड नंबर. तर तुम्हाला हा एलिमेंट एक्स कोण आहे ते माहिती असणं गरजेचं आहे अगोदर बरोबर. ॲटॉमिक नंबर किती दिलेला आहे तुम्हाला 23. तुम्हाला एक ॲटॉमिक नंबर माहिती आहे, हा 19 माहिती आहे. 19 नंतर काय येतं मग एक्स कोण असणार व्हॅनेडियम असणार. एक्स कोण असणार व्हॅनेडियम. आणि व्हॅनेडियम कुठल्या ग्रुपमध्ये आहे मला सांगू शकता, 3rd ग्रुप, 4th ग्रुप आणि 5th ग्रुप. याचा ग्रुप किती नंबर, ग्रुप नंबर काय झाला 5th ग्रुप, 5th ग्रुप बरोबर. आणि जर पिरियड नंबर विचारला तर पिरियड नंबर काय सांगाल मला तुम्ही, व्हॅनेडियम कुठल्या पिरियडमध्ये आहे, हा कितवा पिरियड येतोय 4th पिरियड येतोय. समजतं का तुम्हाला 4th पिरियड काय, ग्रुप्स काय, दिस इज 4th पिरियड. याच्यावर अशा प्रकारचे प्रश्न तयार होतात. व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता. ओके. एक महत्त्वाचा पॉईंट आणखीन एक, पिरियडिक टेबलबद्दल बरंच काही माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. ॲटॉमिक नंबर सर्वांचे कॅल्क्युलेट करता यायला पाहिजेत तुम्हाला. लक्षात कुठले कुठले ठेवायचे बघा. एक तर हा रो लक्षात राहील तुम्हाला आता, आणि एक इकडचं लक्षात ठेवायचं, आणि एक झिंकचा एक लक्षात ठेवा. झिंकचा किती ॲटॉमिक नंबर 30. तर तुम्हाला मी विचारलं 33 ॲटॉमिक नंबर किती 33, कुठल्या पिरियडमध्ये आणि कुठल्या ग्रुपमध्ये. 30 झाला इथं
31, 32 आणि हा कुठल्या ग्रुपमध्ये आहे? 14 ग्रुप, सॉरी 15 ग्रुप. आणि पिरियड कुठला आहे? क्लिअर? बरं, आत्ता मला सांगा, इथं तुम्ही इथं स्टार लावलेल्या ठिकाणी लक्ष द्या, फक्त स्टार लावलेल्या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट सांगतो मी. 55 नंतर काय येईल? 55 नंतर 57 नंतर काय येईल? येत नाही. 58 येत नाही. काय येत नाही ते ऐका. हा ग्रुप किती आहे? हा ग्रुप थर्ड ग्रुप आहे, बरोबर. थर्ड ग्रुप आणि हा फोर्थ ग्रुप यांच्या दरम्यान 14 एफ ब्लॉक एलिमेंट्स येतात. किती येतात? 14 एफ ब्लॉक एलिमेंट्स. तुम्ही 12th गेल्यानंतर तुम्ही शिकाल की जे एफ ब्लॉक एलिमेंट असतात ते 2 कॅटेगरीमध्ये विभागलेले असतात. एकाला म्हणतात लॅन्थॅनॉइड्स आणि एकाला म्हणतात ॲक्टिनॉइड्स. काय म्हणतात? लॅन्थॅनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड्स. ते 12th डिटेल घेऊ आपण. तुम्ही फक्त इथं लक्षात काय ठेवायचं? इन ग्रुप थर्ड किती? 14 लॅन्थॅनॉइड्स आर प्रेझेंट. हे लॅन्थॅनॉइड कुठल्या ग्रुपचे एलिमेंट आहेत? एफ ब्लॉकचे 14. म्हणजेच कुठून कुठंपर्यंत? ॲटॉमिक नंबर फ्रॉम 58 to 71. फ्रॉम 58 to 71. 14 एलिमेंट होतात का बघा बरं इथं? होतात. 58 ते 71 मध्ये 14 एलिमेंट होतात. मग हे 58 ते 71 कुठे येणार? एफ ब्लॉकमध्ये, म्हणजे लॅन्थॅनॉइड्समध्ये. पण हे तर एलिमेंट कुठले आहेत म्हणून मी सांगितलेलं आहे इथे? डी ब्लॉक एलिमेंट आहेत. हा डी ब्लॉक आहे 57 नंतर 58 नाही, म्हणून मी स्टार लावलेला आहे इथं स्टार याच्यासाठीच लावलेला आहे की 58 नंतर किंवा 57 नंतर 58 नाहीत. 58 न येता काय येतं? डायरेक्ट मग 58 ते 71 संपतात. 71 नंतरचे येतात. इथे येतात 72 पासून. समजतं? 72 इथं या. 87 झाल्यानंतर बरोबर 91 नंतर काय येतं? 90. ऐका, इथं सेम कुठला पिरियड आहे? थर्ड पिरियडमध्येच, सॉरी ग्रुप. इन ग्रुप थर्ड 14 लॅन्थॅनॉइड्स आले. सेम इन ग्रुप थर्ड 14 ॲक्टिनॉइड्स आर प्रेझेंट. ऐका आणि सोडून द्या. महत्त्वाचं काय आहे ते लक्षात ठेवा फक्त. लॅन्थॅनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड्स हे दोन्ही एफ ब्लॉकमध्येच येतात. कुठल्या एलिमेंटमध्ये येतात? आणि त्यामुळं पिरियॉडिक टेबलमध्ये जर तुम्ही कधी बघितला तुमच्या बुकमध्ये देखील, तर ते 2 एफ ब्लॉक शेवटी देतात बघा पिरियॉडिक टेबलच्या. आहे मग लॅन्थॅनॉइड आणि ॲक्टिनॉइड कोणाचा भाग आहेत? एफ ब्लॉक एलिमेंट्सच दोन्ही. आणि दोघंही कोणत्या ग्रुपमध्ये येतात? थर्ड. मग इथं फक्त ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवा. ॲटॉमिक नंबर किती? फ्रॉम 89 नंतर काय येतं? 90. फ्रॉम 90 to 103. हे एलिमेंट जर तुम्हाला कोणी विचारले फ्रॉम 90 to 103 कोण आहेत हे? दीज आर ॲक्टिनॉइड्स विच आर इन्क्लुडेड इन थर्ड ग्रुप. समजतं तुम्हाला? हे का सांगतोय मी? कारण या पिरियडिक टेबलमध्येच 1-2 टर्म येतात. 2 टर्म ऐका. एक असतं डी ब्लॉक कॉन्ट्रॅक्शन आणि एक असतं लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. काय असतं? डी ब्लॉक कॉन्ट्रॅक्शन आणि लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. काय असतं ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. पण तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, डी ब्लॉक कुठून सुरू होतो? विच पिरियड? फोर्थ पिरियड. झिंकच्या नंतर कोण येतोय?
गॅलियम, गॅलियम कुठे येतो? पी ब्लॉकमध्ये येतो. कॅडमियमच्या नंतर कोण येतं? इंडियम. म्हणजे फक्त इथून इथंपर्यंत जर तुम्ही बघितलं तिकडं तर हे डी ब्लॉक एलिमेंट आहेत. समजतं? आणखीन एक लक्ष द्या, इंडियम आणि थॅलियम, इंडियम आणि थॅलियम. इंडियम कोणत्या पिरियडमध्ये आहे मला सांगा, फक्त पिरियड नंबर सांगायचा इंडियमचा. कुठला नंबर आहे? 5th आहे. समजतं? थॅलियम कुठल्या पिरियडमध्ये आहे? 6th आहे. आत्ता ऐका व्यवस्थित, इथं मी हा पॉईंटही लिहितो, तुम्ही कॉपी करू शकता नसेल केलं तर. इथे एक बेसिक टाईपचा क्वेश्चन तयार होतो जिथं विद्यार्थी 100% चूक करतात. हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरला कामी येईल. मी आता जे शिकवणार आहे ते, जर तुम्हाला असा प्रश्न विचारला एफ ब्लॉक एलिमेंट्स कोणत्या ग्रुपमध्ये आहेत, काय प्रश्न विचारला? एफ ब्लॉक एलिमेंट्स आर इन्क्लुडेड इन विच ग्रुप? ग्रुप सांगा. ग्रुप 3rd ग्रुप. एफ ब्लॉक एलिमेंटचेच भाग आहेत लेंथेनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड्स. ते लिहितो मी. एफ ब्लॉक ग्रुप नंबर किती आहे? ग्रुप 3rd ग्रुप. जर पिरियड नंबर विचारलं तर पिरियड काय सांगाल तुम्ही? पिरियड सांगायचं, काय सांगितलं? पिरियड इथे येतात 3rd ग्रुपमध्ये, इथून सुरू होतात ना. हा किती ग्रुप पिरियड किती आहे? 6th. आणि हा किती आहे? 7th. लक्षात ठेवा, पिरियड काय येईल? 6th अँड 7th. समजतं? आता मला याच्यावरती फोकस करा, हे आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये कामाला येणार आहे. इंडियम कुठं प्रेझेंट आहे? कोणत्या पिरियडमध्ये प्रेझेंट आहे? 5th पिरियड. बरोबर. आणि थॅलियम कुठे प्रेझेंट आहे? 6th पिरियड. बरोबर आहे. मला असं म्हणता येईल का, फक्त एवढं सांगा की ज्यावेळेस मी इंडियमपासून थॅलियमकडे जाणार, कुठून? फ्रॉम इंडियम टू थॅलियम, इंडियम टू थॅलियम, मला अगोदर कोण लागेल, कोण आढळणार? डायरेक्ट असं जायचं नसतं. जायचं कसं असतं? मग इंडियमपासून थॅलियमपर्यंत जायचं जर मला असेल तर मला अगोदर आढळणार कोण? लक्ष द्या. एफ ब्लॉक एलिमेंट कुठे येतात? 6th आणि 7th पिरियडमध्ये. इंडियम कुठे प्रेझेंट आहे? जायचं आहे कुठं मला? मग 5th मधून मला 6th मध्ये जायचं असेल तर अगोदर 6th मध्ये कोण आहे? एफ ब्लॉक. आणि एफ ब्लॉकचा जर स्पेसिफिक जर उल्लेख केला तर 6th पिरियडमध्ये लेंथॅनॉइड असतात. कोण असतात? लेंथॅनॉइड्स. कुठं असतात? 6th पिरियडमध्ये. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला हे कामाला येणार आहे. लेंथॅनॉइड एलिमेंट्स कुठे प्रेझेंट असतात? 6th पिरियडमध्ये. जर मला इंडियमपासून थॅलियमकडे जायचं असेल तर मला अगोदर रस्त्यामध्ये आढळणार कोण? 14 लेंथॅनॉइड्स. कारण लेंथॅनॉइड्स किती आहेत? 14 लेंथॅनॉइड्स आहेत. ते लक्षात ठेवा तुम्ही. हे सगळं बेसिक आहे. याचा उपयोग आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला येणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही कॉपी करू शकता. तर हे झालं पूर्ण पिरियॉडिक टेबलचं बेसिक नॉलेज. आज आपण लेक्चर इथंच कंप्लीट करतो आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण डिस्कस करूयात की पिरियॉडिक प्रॉपर्टीज किंवा पिरियॉडिक टेबलचे कुठले कुठले गुणधर्म असतात. ते नेक्स्ट लेक्चरपासून डिस्कस करूयात आपण. हे झालं बेसिक. हे लेक्चर आणखीन एक वेळा रिवाईज करून तुम्ही बघू शकता, कारण इम्पॉर्टंट आहे. हे आल्याशिवाय आपल्याला पुढचा कुठलाच टॉपिक येणार नाही. विल स्टॉप हिअर.